बिर्याणीला अगदी टक्कर देणारी रेसिपी आहे बरं का, शेवटपर्यंत बघ। बिर्याणी तर खूपदा बनवली होती, पण नवीन काहीतरी बनवायचं म्हणून हा चिकन यखनी पुलाव मी बनवला आहे। तर बघूया आपण रेसिपी। कमी वेळात आणि कमी साहित्यात काही बनवायचं असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। तर इथे कुकरमध्ये मी तेल गरम करून घेते, त्याच्यामध्ये मी सर्व खडे मसाले, जिरा आणि मिरची टाकली आहे। तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता। तर इथे मी वाटलेला कांदा ह्याच्यामध्ये टाकला आहे। तुम्ही कांदा स्लाइस करूनही टाकू शकता, अगदी तुमच्या आवडीनुसार जसं असेल तसं। कांदा भाजून झाल्यानंतर आपण जे आपले मसाले ते टाकून घेऊया। तर मी इथे हळद आणि धने पावडर टाकून घेतली आहे। त्यानंतर मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि ते आपण ह्याच्यामध्ये शिजायला टाकणार आहोत। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि याला शिजायला द्यायचं आहे। तर आपण याला चांगलं झाकून घेणार आहोत आणि पाणी सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आपल्याला साधारण 5 ते 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण झाकण काढून बघितलं तर चिकन साधारण अर्धवट शिजलेलं आहे। तर आपण ह्याच्यामध्ये आता मसाला टाकून घेतो आहे। तर इथे मी बिर्याणी मसाला आणि गरम मसाला ॲड करून घेतला आहे। सर्व काही चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे स्वच्छ धुतलेले तांदूळ ॲड करून घेते आणि आपल्या रेसिपीचा आता मेन इन्ग्रेडियंट ज्याच्यामुळे ही रेसिपी खूप छान लागणार आहे तो इन्ग्रेडियंट म्हणजे आहे दही। तर साधारण इथे मी 2 ते 3 टेबलस्पून दही घेतलं होतं, त्याला चांगलं फेटून घेतलं आहे आणि ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि आपण याला शिजायला आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। तर मी साईडला तुम्ही बघू शकता गरम पाणी करून घेतलं होतं। साधारण तांदूळ शिजायला जेवढं पाणी ठेवतं तेवढंच आपल्याला ठेवायचं, थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं चिकनसाठी। त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करून घेते आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार अजून थोडंसं मीठ ॲड करणार आहोत आणि आपण ह्याच्या 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत मध्यम आचेवरती। थोडंसं मी गार्निशिंगसाठी ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण ॲड केली होती, तुम्ही हवं तर थोडंसं तूपही टाकू शकता, त्याने खूप छान चव येईल नक्कीच। तर बघा 3 ते 4 शिट्यांमध्ये भात आपला अगदी शिजलेला आहे आणि बघू शकता तुम्ही किती प्रीमियम लुक वाटतोय आणि चवही तितकीच प्रीमियम आहे बरं का। कमी वेळात आणि कमी साहित्यात इतकी छान चव देणारी रेसिपी तुम्ही कदाचितच कुठे पाहिली असेल। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे रिस्पॉन्स मला कमेंट्समध्ये कळवा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा। पुन्हा भेटूया, धन्यवाद।